क्रिकेटमध्ये पैसा आला तरी असे प्रकार घडतायत. नरेश सुरी, मला तुम्हाला विचारायचं आहे, मगाशी जे हेमंत केंकरे म्हणत होते, क्रिकेट स्किल आपण मुलांना शिकवतो, पण क्रिकेटमध्ये जे कॅरेक्टर आहे, चारित्र्य जे आहे ते शिकवत नाही. कोच म्हणून तुमचा अनुभव काय? मी जसं हेमंत केंकरे आणि मी हे आम्ही दोघं आचरेकर सरांचे स्टुडंट, तर आत्तापर्यंत जेवढे काय असे म्हणजे अझरच्या काळातली गोष्ट किंवा आत्ताच्या काळातली एवढ्या ह्याच्यामध्ये सरांनी या शेकडोच्या वरती खेळाडू घडवले, पण त्यांचा कुठचाही खेळाडू हा कुठच्याही स्कॅन्डलमध्ये कधी आला नाही. ह्याचं कारण, प्रमुख कारण असं होतं की आचरेकर सरांची जी शिकवण असायची की ते खेळातून आमच्यावरती संस्कार घडवायचे. त्याची तुम्हाला एखाद दोन उदाहरणं देतो. एक फायनलची मॅच चालू होती आणि शारदाश्रम फायनल खेळत होती त्या मॅचला, आणि सरांच्या एखाद्या खेळाडूंनी मंकड हिट आऊट केला. हा नियमामध्ये तो आऊट आहे. मंकड हिट म्हणजे बॉलिंग टाकताना जर का बॅट्समन पुढे गेला आणि बॉल न टाकता त्याला आऊट करणं, हे क्रीजच्या पुढे गेला तर क्रीजच्या पुढे गेला म्हणजे तो आऊट आहे, टेक्निकली आऊट आहे, कायद्याने आऊट आहे तो, पण स्पोर्ट्समन स्पिरिटमध्ये हे बसत नाही. आणि त्यांनी तो आऊट केला त्याला आणि मॅच जिंकले आणि आतमध्ये आले. आतमध्ये आल्यानंतर आचरेकर सरांनी त्याला कानाखाली वाजवली. त्याला वाटलं की बाबा जिंकल्यानंतर आपलं काय ते अभिनंदन वगैरे होईल. आचरेकर सरांनी त्याच्या कानाखाली मारली. दुसरं उदाहरण माझं आहे. मी एक मॅच गोव्याला सिंगल विकेट खेळायला गेलो होतो तिकडे, आणि मी फायनलला आलो तिकडे, आणि फायनलला आल्यानंतर मी मॅच जिंकण्याकरता म्हणून माझी जी ऑब्रेक बॉलिंग होती ती शैली सोडून मी जोरात बॉलिंग टाकत होतो आणि मॅच जिंकलो मी. तर सरांनी आतमध्ये आल्यानंतर मला काय नाही, मला त्यांनी दम दिला. तर त्यावेळेला माझं वय नव्हतं की सर मला कानाखाली मारतील म्हणून, थोडा मोठा होतो मी. तर सरांनी मला दम दिला आणि सांगितलं की तुझी जी बॉलिंगची शैली आहे त्याच ह्यानी पद्धतीने तू बॉलिंग टाक आणि त्याला बाद करायचा प्रयत्न कर म्हणून. तर हे क्रिकेट आम्हाला आचरेकर सरांनी शिकवलं. तर त्याच्यामुळे मला वाटते ते जे संस्कार सरांनी जे केलेले आहेत क्रिकेटरवरती, म्हणजे शेकडोच्या संस्कार आजच्या क्रिकेटमध्ये दिसत नाहीत. हा, ते संस्कार आज तेवढे करताना कोण दिसत नाही, प्रामाणिकपणे. संदीप, नवे प्लेयर्स जे आहेत, हे जे प्लेयर्स आज अडकलेले आहेत, हे जे नरेश शुरी सांगतायत की संस्कारच दिसत नाही, कोण करणार क्रिकेटवर संस्कार? कारण त्यांना सगळीकडे पैशाचा खेळ दिसतोय, संस्कार होणार कुठून? संस्कार आता असे होत आहे सर. साधं उदाहरण घ्या. श्रीसंत हा जो खेळाडू आहे, यापूर्वी IPLच्या यापूर्वीच्या हंगामामध्ये तो कोची टस्कर्स टीमकडनं खेळायचा. ही कोची टस्कर्स टीम काय होती, कोणी त्याच्यासाठी पैसे आणले, कोणाला त्याचा काही कल्पना आहे. करोडो रुपयाला कोची टस्कर्सची टीम विकत घेतली गेली आणि अचानक एका रात्री BCCIला साक्षात्कार झाला की ही टीम फ्रॉड आहे. अचानक एका रात्रीमध्ये तिचं निलंबन करण्यात आलं, ती टीम बरखास्त करण्यात आली. ते 1000 कोटी रुपये आलेले गेले कुठे, ते कोणी वापरल्याचा काहीही मागमूज नाहीये. आपल्यासारख्या सामान्य माणसाने 10 रुपयाचा इन्कम टॅक्स चुकवला तरी एक नोटीस जाते किंवा तुमचा इन्कम टॅक्स येणे आहे. हजारो कोटी रुपये BCCIच्या तिजोरीमध्ये येतात, त्याचा अद्याप काही शोध नाही. माझ्या तरी ऐकू येत नाही की कोची टस्करच्या या सगळ्या जे मालक होते त्यांच्याविरुद्ध काही कायदेशीर कारवाई झाली. तेच हैदराबाद डेक्कन चार्जर्स जे आता आपण IPLची सनरायझर्स म्हणतो, त्यांचंही तसंच झालं. ती टीम पुन्हा नव्याने विकण्यात आली. हे जे अब्जावधी रुपये आले हे गेले कुठे, काय झालं, याचा बोर्डाने कधी हिशोब मागितला नाही. मग या खेळाडूंवर संस्कार हे असेच होणार. त्यांना वाटतं की जर आपले मालक चोरी करून जर उजळ माताने फिरतात, BCCI मध्ये फिरतात, तर आपण लाखाची तेच सहाराचं आहे, तेच विजय मल्ल्यांचं आहे की त्यांच्यावर सुद्धा सरकारच्या केसेस चाललेले आहेत. आणि हेच संस्कार ते पाहतात की हे खेळाडू, ही जी माणसं आहेत, ही अब्जावधी रुपये कमवून जर यांना लोक जग यांना सलाम करते, तर आपणही थोडी चोरी करावी. लोक विसरभोई असतात, कायदा गाढव असतो, आपल्याला काय शिक्षा होणार. खेळाडूंसमोर आदर्श कसा राहणार? त्यामुळे BCCIची जबाबदारी आहे सर की जर खेळाडू तुम्हाला चांगले घडवायचे असेल, केवळ पैसा हे BCCIचा उद्देश आहे का? तर मला वाटतं नाही. BCCI ही संस्था जी आहे ही क्रीडा संस्था आहे. तिजोरीमध्ये किती पैसे पडले याच्यापेक्षा खेळाडू तुम्ही किती चारित्र्यवान घडवले हे सगळ्यात महत्त्वाचं, आणि ते BCCI विसरले. मला वाटतं हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे. आज BCCI जे जगामध्ये आर्थिक महासत्ता झाले, पण चारित्र्याच्या बाबतीमध्ये आज खुलेआमपणे म्हटलं जातं की भारत हे केंद्रबिंदू आहे आणि याची लाच सगळ्या भारतातल्या क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना वाटली पाहिजे. तुमचं काय मत आहे याबाबत? तुम्हाला अर्थातच BCCI मध्ये संस्कार आहे ना, तिथून सुरुवात करतो. संस्कार हे आज विनू मंकडनी तयार केलेला टेल्सी मधला कुठलाही मुलगा विनू मंकडच्या फोटोच्या पण आज पाया पडेल. एवढ्या वर्षांनी इंडियाला खेळल्यानंतर सुद्धा सरांच्या पाया तर आज लोक पडतात, ते हयात आहेत, पण फोटोच्या पाया पडतील. पण तू त्याच्यानंतरचा इंडियाचा कॅप्टन झालेला माणूस दिलीप सरदेसाई सारख्या टेक्निकली परफेक्ट असलेल्या माणसांना विचारतो तू काय रन्स केले? हे कोणी कोणाला विचारलं? दिलीप सरदेसाईला एक फॉर्मर इंडियन क्रिकेटरने विचारलं. दिलीपने त्याला सांगितलं तुझा हा फॉल्ट आहे, तुम्हाला काय माहिती आहे, तुम्ही काय क्रिकेट खेळलात? हे विचारणारे जेव्हा आमच्याकडे प्लेयर आहेत तेव्हा आमच्यावर आणखीन कोणी संस्कार करायचे? ते क्रिकेटर सुद्धा मोठ्या डिसिप्लिन टीममधून आले आहेत. आता बापाला बाप न म्हणणारे
लोक आलेले आहेत, संस्कार बदलले आहेत लोकांचे, घरून संस्कार व्हायला पाहिजेत. तो जो फरक सुनील गावस्करच्या वेळी मोस्ट टॅलेंटेड दुसऱ्या क्रिकेटरमध्ये होता, तो त्याच्यामुळे तो मागे पडला, सुनील पुढे आला. तोच सचिनमध्ये आणि त्याच्याबरोबरचा पार्टनर विनोदमध्ये तोच आला. सचिन टिकून राहिला, विनोद लवकर बाहेर गेला. हा सगळा संस्काराचा डेफिनेटली फरक आहे. तो संस्कार पूर्वीपेक्षा आता हळूहळू कमी होणार आणि कमी झालेलेच आहेत. तो प्रश्नच नाही आहे. परंतु आज हे मॅच फिक्सिंग बोलतात. कोण जबाबदार नाही याच्यामध्ये? 8च प्लेयर, 8च अंपायर संबंध जगामध्ये अंपायरिंग का करतात? पूर्वी असं होतं की न्यूट्रल अंपायर म्हणजे लोकल अंपायरला पण शिकायला पाहिजे. एक लोकल घ्या, एक बाहेरचा घ्या. पण लोकल तुम्ही घेतल्यानंतर तुमची सिक्रेट्स बाहेर जातात. 8च अंपायरमध्ये का? किंवा रेफरल सिस्टीम का नको, जिकडे तुमचे जास्ती परफेक्ट निकाल लागू शकतात थिअरॉटिकली? कारण तुम्हाला ते परत बघायला ती सिस्टीम तुम्हाला का नको? कोणालाही फेअर रिझल्ट नको आहे. तुम्हाला वाटतं काय IPLच्या सिस्टीममध्येच दोष आहे? सगळ्यामध्येच, इव्हन टेस्टमध्ये दोष आहे. आज टेस्टमध्ये पण दोष आहे. का तुम्ही असं करताय की 8च अंपायर तुमच्याकडे, आणि एवढं असून तुम्ही बेस्ट अंपायर जगातले घेतात, तुमच्याकडे आज 9 देश खेळतात, त्यातले 8च अंपायर तुम्हाला मिळतात. इंडियाचं एक पण नाही त्याच्यामध्ये, कारण इंडियाच्या अंपायरला भरवसा ना तुमचा. सिस्टीममध्ये दोष ठेवण्याचा त्यांचा वेस्टेड इंटरेस्ट आहे. हेमंत केकरे, तुम्ही काय सुचवाल, यावर उपाय काय आहे? कारण आज लोकांना धक्का बसलेला आहे. नाही, धोका सगळ्यांनाच बसलेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एक एक्स्ट्रीमली टॅलेंटेड बॉय अंकित चव्हाण सारखा जेव्हा असं कोणाला वाचायला मिळतं, तेव्हा अगदीच मनाला वाईट वाटतं, सॅड वाटतं की असं व्हायला नाही पाहिजे. मला पहिल्यापासून मी तेच म्हणतोय की कुठेतरी एज्युकेशन सुरू केलं पाहिजे. एज्युकेशन क्रिकेट काय आहे, म्हणजे ठीक आहे पैसा कमवा तुम्ही. जेव्हा इंडियाची टीम पाकिस्तानला गेली होती फार पूर्वी, विनू मंकड आमचे पण टेरसीचे माझे कोच होते, ते विनूभाई आम्हाला म्हणाले की आम्ही ऍक्च्युली एका रेल्वेच्या बोगीत राहायचो, म्हणजे अख्खी टूर, आणि हॉटेलमध्ये पण नाही. आणि आज मुलांना एवढा पैसा मिळतोय, पण त्याच्या पैशाबरोबर काय मिळतंय, तो का मिळतोय, तो क्रिकेट ते काय गेम आहे, तो आपण म्हणतो ना जेंटलमन्स गेम किंवा द फेअर पर्सन्स गेम वॉट एव्हर, तोच म्हणतो. आणि ऍक्च्युली म्हणजे तुम्ही जर इंग्लिश डिक्शनरी बघितली तर क्रिकेटचे काही असे शब्द आहेत जे इंग्लिश डिक्शनरीनी एक्सेप्ट केलेत. इट्स सिम्पली नॉट क्रिकेट, म्हणजे दिस इज नॉट राईट. सो कुठेतरी ते काहीतरी एज्युकेशन सिस्टम म्हणा, लोकल असोसिएशन्सनी, कोचेसनी आणि BCCIनी कुठेतरी ठाम केलं पाहिजे, एज्युकेशन करायला पाहिजे की नुसतं क्रिकेट इज नॉट जस्ट बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग आणि कॅप्टन्सी. क्रिकेट हा कॅरेक्टर, जो क्रिकेटमधला जो कॅरेक्टर आहे, जो इथॉस जो आपण म्हणतो, जे हे आहे म्हणजे आतमधलं जे आहे क्रिकेटचं, ते आय थिंक जर लहान मुलांना त्या वयापासून जर शिकवायला लागले तर कदाचित कोणतरी उभा राहून म्हणेल की बाबा माझ्यावर कोणतरी प्रेशर टाकतोय आणि मला मॅच थ्रो करायला सांगतोय किंवा मला मॅच स्पॉट फिक्सिंग करायला सांगतोय. शेवटी मी पुन्हा एकदा YP सिंग यांच्याकडे जाणार आहे. YP सिंग, मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, खूप कमी वेळ आहे माझ्याकडे, की तुम्ही यापुढे मुंबई पोलिसांना काय सांगाल? कारण तुम्ही म्हणताय की मुंबईमध्ये अंडरवर्ल्डच्या सोबतीने हा सगळा प्रकार घडतोय, यामध्ये अधिकारी, राजकारणी सगळेच सामील आहेत. तुम्ही मुंबई पोलिसांकडून काय अपेक्षा कराल? सध्या तर अशी परिस्थिती आहे, मग जास्त अपेक्षा करू शकत नाही. किंवा जेव्हा पैशाच्या जास्त लोभ असतात तेव्हा कंट्रोल करणे फार अवघड असते, आणि याच्यात जोपर्यंत जबाबदारी टाकत नाही तोपर्यंत होऊ शकत नाही. मला तर असं वाटतंय की BCCI कडे हजारो कोटी रुपये आहे. त्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि इतर जे बाकी मोठे मोठे राज्य आहे तिथे त्यांना 1-2 कोटी रुपये राज्य सरकारला देऊन त्यांना सांगून स्पेशल पोलीस फोर्स जर तयार केला फक्त बॅटिंग करता, आणि त्या स्पेशल पोलीस फोर्सला जर जबाबदारी दिली की बॅटिंग चालला, मग अशा प्रकारचे पोलीस ऑफिसरला निलंबित करून बडतर्फ करण्यात येईल. मगच मला असं वाटतं याच्या उपाययोजना काहीतरी होणार. नाही तर सध्या पैशाचा एवढा मोठा प्रमाण आहे आणि यांच्याकडून पैसे घेतले मग पोलिसांना पकडण्याचे तेव्हा काही कुठल्याही प्रकारचा धोका पण होऊ शकत नाही. अशी जर परिस्थिती राहिली तर मला असं वाटतं की जे आता जे बॅटिंगचे प्रमाण आहे कमी तर होणारच नाही, अनेक पट जास्त वाढणार आहे. अगदी काहीतरी कडक कारवाई व्हायला पाहिजे असं सगळेच जण म्हणतात. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, आज पकडलेलं स्पॉट फिक्सिंग हे केवळ हिमनगाचं टोक आहे का? बघा पडद्यावर 58% लोक आता म्हणतायत होय हिमनगाचं टोक आहे, आणखीन यामध्ये तपास व्हायला पाहिजे. पण शेवटी इतकंच म्हणता येईल, पुन्हा एकदा तरुण मुलांना हेच सांगायची वेळ आली आहे, पैसा आवश्यक आहे पण पैशाचा एका मर्यादेबाहेर हव्यास धरू नका, कारण हा हव्यास तुम्हाला गजाआड पोचवू शकतो. हे आज या 3 क्रिकेटपटूंच्या उदाहरणावरून सिद्ध झालेलं आहे. पैशाला प्रतिष्ठा देणारा हा समाज आहे, हा समाज कसा बदलता येईल आणि तत्वाला कशी प्रतिष्ठा मिळेल हे बघायला पाहिजे. धन्यवाद. पहा फक्त IPL लोक.